अजितदादा गटाच्या सुरत चव्हाणांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर पत्ते फेकल्यानं राष्ट्रवादी आक्रमक। कोकाटेंच्या रम्मीच्या व्हिडिओनंतर वादाला तोंड। राष्ट्रवादीच्या गुंडांकडून अमानुष मारहाण। अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल। छावा संघटनेचा इशारा। सुनील तटकरेंसमोर पत्ते फेकत कृषी मंत्री कोकाटेंची हकालपट्टी करण्यासाठी केलेलं आंदोलन। असंवैधानिक शब्द वापरल्यानं मारहाण। नेतृत्वावर बोलल्यास जशास तसं उत्तर देऊ। मारहाणीनंतर सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया तर निंदनीय प्रकार। पोलिसांनी योग्य कारवाई करावी। तटकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारलं। लोकांनी प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांकडून फटके हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू असा संदेश सत्ताधारी देत आहेत का? रोहित पवारांचा संतप्त सवाल। सभागृहात रम्मी खेळतानाचा कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर। तर मी कोणताही गेम खेळत नव्हतो, मोबाईलवर आलेली जाहिरात स्किप करत होतो। कोकाटेंची सारवासार। अजितदादांनी कोकाटेंबद्दल योग्य निर्णय घ्यावा, रोहित पवारांची मागणी। तर कोकाटेंवरील प्रश्नावरती अजित पवारांनी बोलणं टाळलं। फडणवीस मंत्रिमंडळात रमारमणी। अमित शहांनी 4 मंत्र्यांना डच्चू द्यायला सांगितलंय। 5वा गटांगळ्या खातोय। कोकाटेंवर निशाणा साधत संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आताही फोन करू शकतो। सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी। तर ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे, महाजनांची टीका। भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ही एकामेकांना मिठी मारतील, मात्र त्यासाठी वाट बघावी लागेल। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो, मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान। फडणवीसांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढाव्यात, मित्र म्हणून माझा सल्ला। वादग्रस्त नेत्यांवरून उद्धव ठाकरेंचं भाष्य। तर ठाकरेंना अचानक फडणवीसांचा इतका पुळका का आला? दरेकरांचा निशाणा। वैर माझ्याशी होतं तर बदनामी भीडची का केली? धनंजय मुंडेंनी विरोधकांना सुनावलं। तर धनंजय मुंडेंनी केलेल्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्याची बदनामी। करुणा मुंडेंची टीका। गिरीश महाजनांचा समर्थक प्रफुल्ल रोडावरती हनी ट्रॅप संदर्भात गुन्हा दाखल। एकनाथ खडसेंचा मोठा दावा। लोढाकडे 7 ते 8 वर्षात 50 ते 60 कोटींची मालमत्ता कशी आली? खडसेंचा सवाल। आळंदी 17 वर्षांनंतर संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबांच्या भेटीचा सोहळा। तुकोबारायांची पालखी आज माऊलींच्या मंदिरातील कारंजा मंडपामध्ये मुक्काम।